तर तिकडे परभणीमध्ये उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधतायत. आपण थेट जाऊयात. मराठवाड्यावरती आलेली नव्हती. म्हणजे मी मराठवाड्यात आपण सुरुवात कुठून केली ती लातूर वगैरे त्या भागातून सुरुवात केली या दौऱ्याला. पहिलं पैठणला गेलो, तिथून सुरुवात केली. काही काही ठिकाणी सांगतात की म्हणजे तिथेही आम्ही गेलो होतो. एक एक मजल्यापर्यंत पुराचं पाणी चढलं होतं. नदीतनं पाण्याचे लोट जे आले सगळं उद्ध्वस्त करून घेऊन गेले. जमीन खरडून गेली, विजेचे खांब पडले, काही घरं वाहून गेली, घरादारातले सगळी भांडीकुंडी वाहून गेली, गुरंढोरं वाहून गेली, शेळ्या मेंढ्या वाहून गेल्या, म्हणजे आयुष्य वाहून गेलं सगळं. आणि अशा वेळेला जर का शेतकऱ्याला आधार देण्यासाठी कर्जमुक्ती नाही केली तर मग कधी करायची कर्जमुक्ती? आज येताना मी आता बातमी वाचली, आपले कृषी मंत्री कोण माहितीत का तुम्हाला? त्यांचं चाललेलं आहे. म्हणजे आपला पक्ष तर चोरलाच, मतं तर चोरलीच, आता जमीन पण चोरायला लागले. आलं होतं ना काल एक प्रकरण, कोणाचं? आणि पहिल्याच दिवशी मला पत्रकारांनी विचारलं, काही जणांनी विचारलं, तुमची प्रतिक्रिया काय? म्हटलं कशाला देऊ प्रतिक्रिया, काहीच होणार नाही याच्यामध्ये. एक दोन दिवस तुम्ही बसाल बोंबलत सगळे, आम्ही पण मोठे राजीनाम्याची मागणी करू, ही चौकशी करा, ती चौकशी करू. मुख्यमंत्री कोणी असला तरी त्याची गाय केली जाणार नाही. चौकशी समिती नेमतील, क्लीन चिट देतील, विषय संपला. झाले की नाही तसं? तसंच होतंय. किती प्रकरणं काढायची यांची? आधी यांचं प्रकरण येण्याच्या आधीच एक पुण्यामध्ये आणखीन एक प्रकरण आलं होतं. कोणाचं आलं होतं? जैन मठ, माहिती ना तुम्हाला? ते सुद्धा गेलं आता. कोणाच्या आत्महत्यांचं प्रकरण, आत्महत्या का हत्या, ते थोडंसं वरती येतं, पुन्हा ते मिटवायला दुसरं काहीतरी येतं, ते विसरून जातो. आणि हा असा सगळा कारभार बघितल्यानंतर या सरकारला मतचोरी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. आता याच्यात दोन गोष्टी आहेत, एक ईव्हीएम आणि दुसरं बोगस मतदान. म्हणजे सहज एक कोणीतरी मला काही एक विनोद सांगितला, तो सांगतो तुम्हाला. जेव्हा आपण शिवसेना म्हणून निवडणुकीला सामोरे जातो तेव्हा आपण काय सांगतो की तुम्ही मशालीचं बटन दाबा, मत शिवसेनेला मिळेल. बरोबर आहे ना? आता पवार साहेब काय म्हणतात की तुतारी वाजवणारा माणूस त्याच्या म्हणजे तुतारीवरचं बटन दाबा, मत त्यांच्या राष्ट्रवादीला मिळेल. काँग्रेसवाले काय सांगतात, तुम्ही हाताचं बटन दाबा, मत कोणाला मिळेल? काँग्रेसला मिळेल. भाजपवाले काय सांगतात, कोणतंही बटन दाबा, मत आम्हालाच मिळेल. ही लोकशाही आपली. आणि लोकशाहीमध्ये तुम्ही न्याय मागितलं तर तुम्ही देशद्रोही आहात. मग तुम्ही आता नवीन त्यांनी शब्द काढलाय, शहरी नक्षलवाद. म्हणजे शहराच्या बाजूला शहरी नक्षलवाद, ग्रामीण भागाला नक्षलवाद. आता या दादांनी परभणीच्या कलेक्टरची गाडी फोडली, काय दुसरा उद्योगधंदा नाही त्याला? पण जर तहसीलदार असं म्हणत असेल की तुम्ही जावा, मुख्यमंत्र्याकडे जावा, मग काय करायचं? तिकडेच आवाज नाही काढणार तर दुसरं काय करणार? याच्यासाठी काय सरकार तुम्हाला पैसे देत नाही. आणि सरकार पैसे देते ते या सगळ्या गरिबांच्या खिशातनं पैसे घेऊन तहसीलदाराला म्हणा, तू तुझ्या घरचं तुझं सगळं संसार चालवतोयस, तू काय आकाशातनं नाही टपकलास. आणि या तहसीलदारांना मी आज सांगतोय की जर येत्या काही दिवसात माझ्या गावकऱ्यांचे किंवा शेतकऱ्यांच्या जमीनचे पंचनामे करून त्यांची नुकसान भरपाई दिली नाही तर अख्खा गाव येऊन तुझ्या भोवती बसेल. तुझं काम केल्याशिवाय आम्ही तुला उठून देणार नाही तिकडनं. जा मग मुख्यमंत्र्यांना बोलव, आम्ही तुला हलू देणार नाही. आम्ही नाही जाणार मुख्यमंत्र्यांकडे, पण असा घेराव घालू की मुख्यमंत्री आले पाहिजेत की सोडा यांना सोडा. आणि तेव्हा पोलिसांना पण सांगतोय की अरे तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांचीच मुलं आहात ना. मग जरा तुमच्या मायबापासाठी, तुमचा मायबाप जर का आक्रोश करत असेल आणि त्याच्यावरती होणाऱ्या अन्यायाची दाद मागण्यासाठी शिवसैनिक आणि शेतकरी रस्त्यावर येत असतील, खरं त्यांनी येण्याची गरज नाही. सरकारचं काम आहे की त्यांनी मेहनत करणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचं फक्त मोल द्यावं. शेतकरी काय भीक मागतच नाहीये. कोण म्हणते शेतकरी आम्हाला सतत कर्जमाफी द्या म्हणताय? आता अजित पवारचं जे वक्तव्य आहे की अरे तुम्हाला सगळंच फुकटचं पाहिजे, हातपाय हलवा ना जरा. मग तुम्ही हातपाय ना हलवता, अजित पवारांनी सांगायचं जमीन मिळाली ना तुम्हाला, काय हलवलं होतं तुम्ही की जमीन मिळाली फुकटात तुम्हाला? मग माझ्या शेतकऱ्यांनी हातपाय हालून सुद्धा मरून सुद्धा जर तो, आणि ही आता आपत्ती आहे,
अशी आपत्ती सगळे इथले बुजुर्ग जे शेतकरी आहेत ते सुद्धा सांगतील की एवढ्या 100-1 वर्षामध्ये एवढी आपत्ती कधीही मराठवाड्यावरती आलेली नव्हती. म्हणजे मी मराठवाड्यात आपण सुरुवात कुठून केली ती लातूर वगैरे त्या भागातनं सुरुवात केली या दौऱ्याला. पहिलं पैठणला गेलो तिथून सुरुवात केली. काही ठिकाणी सांगतात की म्हणजे तिथेही आम्ही गेलो होतो. एक मजल्यापर्यंत पुराचं पाणी चढलं होतं. नदीतनं पाण्याचे लोट जे आले सगळं उद्ध्वस्त करून घेऊन गेले. जमीन खरडून गेली, विजेचे खांब पडले, काही घरं वाहून गेली, घरादारातले सगळी भांडीकुंडी वाहून गेली, गुरंढोरं वाहून गेली, शेळ्या मेंढ्या वाहून गेल्या, म्हणजे आयुष्य वाहून गेलं सगळं. आणि अशा वेळेला जर का शेतकऱ्याला आधार देण्यासाठी कर्जमुक्ती नाही केली तर मग कधी करायची कर्जमुक्ती? आज येताना मी आता बातमी वाचली, आपले कृषी मंत्री कोण माहिती आहेत का रे तुम्हाला? नाही, दत्तात्रय भरणे. बरोबर ना, माझ्याही मंत्रिमंडळात ते होते. म्हणजे एक तर आता मंत्री कोण, कोणत्या खात्याचा आणि तो काय करतो, दिसतो कसा, हेच लोकांना माहिती नाही. त्यांनी सांगितलं की कर्जमाफी व्हायला पाहिजे आणि त्याची समितीचा अहवाल एप्रिलपर्यंत येणे अपेक्षित आहे. एप्रिलपर्यंत येणे अपेक्षित म्हटल्यानंतर तुम्ही निर्णय घेणे कधीपर्यंत अपेक्षित आहे? जूनमध्ये कर्जमाफी करणार. मी तर म्हणतो माफी शब्दच नकोय, कर्जमुक्ती पाहिजे. कारण माफी गुन्हेगाराला करतात. आता जूनमध्ये कर्जमुक्ती केल्यानंतर तुम्हाला चालतंय का रे? मी जातो घरी. आता जर का तुम्ही ज्या संकटात आहात आणि तुम्हाला कर्जमुक्तीचा गुळ कोपराला जूनचा लावला असेल तर चालतंय तुम्हाला? बरं, आता तुम्ही सगळे शेतकरी आहात ना, का माझ्यासारखे शहरी बाबू आहात? नाही, मी खरं सांगतो, मला शेतीतलं काही कळत नाही. आता तुमचं नुकसान झाले ना की नाही झाले? पंचनामे झाले की नाही झाले? बरं, आता जर का पथक आलं तर पंचनामा कसा करणार? कसला करणार? नाही, कारण नाही काहीच राहिलं नाही तरी देखील तुम्ही काय घरी बसलात का कामाला लागलात ना. मग आता तुम्ही जर का, मी अगदी काल परवाचीच गोष्ट आहे, एक ते फोटो पण आलाय माझा, अंबादास वगैरे सगळे होते, खैरे साहेब होते, ते एक जण तो पेरणी करत होता आणि पेरणी करताना तो भूम पेरणी करताना रडत होता मी बोलताना, पण त्याचं काम चालू आहे, काय करणार? नाही तर उद्या काय करणार? आता जर का मी अंबादास खैरे साहेब पथक म्हणून गेलो असतो तर काय बोललो असतो? काय प्रॉब्लेम नाही, शेतकरी पेरणीला लागलेला आहे, याचं काही नुकसान झालेलं नाही, गेला असताना रिपोर्ट. मग कसला डोंबल्याचा पंचनामा करणार? जमीन खरडून गेलेली आहे. काय काल सुद्धा तो एक शेतकरी बसला होता, तो म्हणाला इथून 1 किलोमीटरवरती जमीन आहे, अजून कोणी यायला तयार नाही. बरं, खरडून गेलेली जमीन पूर्ववत व्हायला किती दिवस लागतात? 2 ते 3 वर्ष किमान. त्याच्यासाठी आधी तुम्हाला माती द्यावी लागेल. इकडे विहिरी गाळाने भरलेल्या आहेत आणि जमीन पूर्णपणे खडकाळ झालेली आहे. माती आणणार कुठून? कोण देणार माती? 3.5 लाख रुपये तुमच्या खरडून गेलेल्या जमिनीला कसे देणार ते? मनरेगातून असे पैसे काढून देता येतात का? म्हणजे हा सगळा जो काही बोगस कारभार आहे दगाबाजीचा, हा बघितल्यानंतर आपण नुसते असे गप्पा मारून बसणार का? संवाद दौरा मी केलोय, संवाद दौरा, पण किती काळ संवाद करत बसणार? नुसतं बोलत बसणार का? कधी उठून उभं राहणार आणि काय जाब विचारणार आहात की नाही? मी या शेतकऱ्याचं खरंच कौतुक करतो, तुमचं अभिनंदन करतो. मी तुम्ही गाडी फोडली तरी अभिनंदन करतो, कारण तुम्ही नाईलाज म्हणून तुम्ही धोंडा मारलेला आहात. नाईलाज म्हणून ती धोंडे मारण्याची वेळ या सरकारने आणलेली आहे. म्हणून धोंडे मारा किंवा मारायलाच पाहिजे असं माझं काही तुम्हाला म्हणणं नाहीये. पण आपण काय करतो? मोर्चा काढला, मोठा मोर्चा काढतो. एक दिवस सगळं काय होतं, दुसऱ्या दिवशी नवीन काहीतरी विषय काढतात, मोर्चा विसरला जातो. एक दिवस आम्ही चक्काजाम करू, सगळे चक्काजाम होतो, दुसऱ्या दिवशी परत कोणाचा तरी एखादा घोटाळा येतो, 2-3 दिवस गाजतो, चक्काजाम गेला केल्याच्या टोपलीत. एक दिवस आम्ही रेल रोको करू, एक दिवस रेल रोको करतो, लोकांना त्रास, सगळ्यांना त्रास, पुन्हा दुसऱ्या दिवशी येणे माझ्या मागणा. कारण सरकारने तुमचं पाणी जोखलंय, सरकारने तुम्हाला ओळखलंय. सरकार काय म्हणतंय? हे किती दिवस बोंबलतील, किती दिवस म्हणतील? थोडे दिवसांनी आपले कामाला लागतील, काय असेल नसेल ते पुन्हा गहाण टाकतील, पुन्हा काहीतरी कर्ज काढतील, काहीतरी करतील आणि लागतील कामाला. रात गई बात गई. आपण मधल्यामध्ये निवडणुका काढून घेऊ. आता निवडणुका लागल्यात, नगरपालिका परिषदा, मग जिल्हा परिषदा वगैरे, पालिका, महापालिका सगळे येणार.
आणि केंद्रीय पथक तुमच्या गावात आलं होतं की नाही मला कल्पना नाही. परदेशी समिती आली का? 18 जुलैला या परदेशी समितीची घोषणा केली. तेव्हा होते मला वाटतं कोकाटे, त्यांनी जाहीर केलेली आहे. मग जुलैपासून आतापर्यंत परदेशी झोपले. त्याच्यानंतर आपत्ती आली, सप्टेंबरमध्ये मोठी आपत्ती आली, नंतर पाऊस चालूच आहे. आत्ता पाऊस थांबलाय. आत्ता 4 दिवस झाले. मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा ढगाळ वातावरण होतंच, पण अजूनही कोणती समिती आली नाही. केंद्रीय पथक आत्ता येऊन गेलं. आणि तुम्ही लिहून ठेवा, ज्या अर्थी केंद्रीय पथक आता येऊन गेलेले आहे तेव्हा निवडणुकी आता येतील ना, जिल्हा परिषद वगैरे, तोपर्यंत आपले पंतप्रधान तुमच्या तोंडाला पानं पुसायला एखादं पॅकेज आणखीन जाहीर करतील. आम्हाला आत्ता पाहिजे मदत. आणि पंतप्रधानांनी मी त्याही वेळेला सांगितलं होतं, बिहारच्या निवडणुकीत कोणी न मागता सर्व जवळपास 75 लाख महिलांच्या खात्यात पंतप्रधानांनी केंद्रातून 10,000 10,000 रुपये टाकले. आणि आपले मुख्यमंत्री जे मी फिरतोय आज, मुख्यमंत्री फिरायला पाहिजेत. मुख्यमंत्री बिहारला फिरतायत. नुसते नाही फिरत, त्यांचं भाषण आहे. तुमच्याकडे पण क्लिप आली असेल, हिंदी में बोल रहे हैं. नहीं इधर आओ. नहीं, मैं आपको बताता हूं, हमारे जो प्रधानमंत्री जी हैं उनका सभी राज्यों पर प्यार है, महाराष्ट्र पर भी है, लेकिन अंदर की बात आपको बताता हूं. अरे क्या बनियन की जाहिरात है? ये अंदर की बात है. अंदर की बात आपको बताता हूं, प्रधानमंत्री जी का सबसे ज्यादा प्यार बिहार के ऊपर है. करा ना, सगळ्यांवरती प्रेम करा. प्रेम कोणावरती करायचं, तुम्ही सगळ्यांवरती करा, कारण तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. बिहारचे नाहीयेत, गुजरातचे तर, फक्त गुजरातचे तर नाहीच नाही, तुम्ही महाराष्ट्राचे सुद्धा पंतप्रधान आहात. बिहारला